पेन्शन घेणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो पेन्शनधारकांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण सरकारने पेन्शनवरील महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलाउन्स, डिअरनेस रिलीफ वाढवण्याचे 3 नवीन GR जारी केले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. आणि मागील महिन्यांची थकबाकीसुद्धा लगेच दिली जाणार आहे. पण लक्षात ठेवा, सर्व पेन्शनर्सला एकसारखी वाढ नाही. तुमची पेन्शन 7वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग किंवा 5वा वेतन आयोग यानुसार असेल तर प्रत्येकाला दर वेगवेगळा आहे. पहिला GR 7th पे कमिशन, 7वा वेतन आयोग. या GR नुसार पेन्शनवरील महागाई भत्ता म्हणजेच DA/DR याचा दर 58% वरून 60% करण्यात आला आहे. म्हणजेच या ठिकाणी 2% वाढ झाली आहे. ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू आहे. म्हणजे जानेवारी 2026 पासून ज्या महिन्यांची रक्कम बाकी आहे त्याची थकबाकी सुद्धा मिळणार आहे. आणि ही थकबाकी ऑगस्ट 2026च्या पेन्शनसोबत रोखीने देण्याचे GR मध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे. म्हणजे या महिन्याची जी पेन्शन तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये जानेवारी 2026 पासूनची जी काही रक्कम बाकी असेल, जी काही थकबाकी बाकी असेल ती सर्व तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पेन्शनसोबत रोख मिळणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्य सरकारी पेन्शनर्स आणि फॅमिली पेन्शनर्स यांना मिळणार आहे. तसेच पेन्शन योजना लागू असलेल्या मान्यताप्राप्त आणि अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी आणि इतर विद्यापीठे तसेच संबंधित महाविद्यालयांना सुद्धा हा निर्णय लागू आहे. जिल्हा परिषद पेन्शनर्सला सुद्धा याचा लाभ लागू आहे. दुसरा GR 6th पे कमिशन, 6वा वेतन आयोग. इथे एक महत्त्वाचा फरक आहे. ज्या पेन्शनर्सची पेन्शन अजूनसुद्धा 6th पे कमिशन 6व्या वेतन आयोगानुसार म्हणजे जुन्या वेतन श्रेणीनुसार आहे त्यांच्यासाठी DA/DRचा दर 257% वरून 262% करण्यात आला आहे. म्हणजे इथे 5% वाढ झाली आहे. ही वाढसुद्धा 1 जानेवारीपासून लागू असेल आणि ऑगस्ट 2026च्या पेन्शनसोबत रोखीने देण्याचे आदेश या GR मध्ये देण्यात आले आहे. तिसरा GR 5th पे कमिशन, 5वा वेतन आयोग. 5th पे कमिशनच्या जुन्या वेतन श्रेणीनुसार पेन्शन घेणाऱ्यांसाठी DA/DRचा दर 474% वरून 483% करण्यात आला आहे. म्हणजे 9% वाढ इथे झालेली आहे. ही वाढसुद्धा 1 जानेवारीपासून लागू असेल आणि या वाढीची 1 जानेवारी 2026 पासूनची थकबाकी ऑगस्ट 2026च्या पेन्शनसोबत रोखीने देण्याचे GR मध्ये सांगण्यात आले आहे. यामध्येही संबंधित राज्य सरकारी पेन्शनर्स आणि फॅमिली पेन्शन घेणाऱ्यांचा समावेश आहे. तसेच पेन्शन योजना लागू असलेल्या मान्यताप्राप्त आणि अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी आणि इतर विद्यापीठे, संबंधित महाविद्यालय आणि जिल्हा परिषद पेन्शनर्सला सुद्धा हा निर्णय लागू असेल. या तीनही GR मध्ये काही गोष्टी कॉमन आहेत. जी काही वाढ करण्यात आली आहे ती 1 जानेवारी 2026 पासून लागू असेल आणि जानेवारी 2026 पासूनची जी काही थकबाकी असेल ती ऑगस्ट महिन्याच्या पेन्शनसोबत दिली जाणार आहे. 7th पे कमिशन 58% वरून 60%, 2% वाढ. 6th पे कमिशन 257% वरून 262% म्हणजेच 5% वाढ. आणि 5th पे कमिशननुसार पेन्शन घेणाऱ्यांसाठी 474% वरून 483% महागाई वाढ करण्यात आली आहे. म्हणजे 9% वाढ या ठिकाणी झाली आहे. म्हणजे तुमची पेन्शन कोणत्या पे कमिशननुसार आहे यावर तुमचा DA किंवा DRचा नवीन दर ठरणार आहे. आणि जानेवारी 2026 पासूनची थकबाकी ऑगस्टच्या पेन्शनसोबत मिळणार आहे. ज्यांच्याकडे पेन्शन आहे, ज्यांच्याकडे फॅमिली पेन्शन आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.